अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन, अप्पी आणि अमोल डेटच्या ठिकाणी जातात. मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे अंधार असतो आणि म्हणून मग ते दोघेजण दिप्याला आणि छकुलीला आवाज देतात आणि मग हे दोघेजण त्या ठिकाणी येत लाईट्स लावतात आणि त्यांनी केलेलं ते छान डेकोरेशन बघून अर्जुन आणि अप्पी खूपच खुश होतात आणि दिप्याचं छकुलीचं कौतुक करतात. त्यानंतर ते बारकाईने आजूबाजूला बघतात तेव्हा त्यांना समजतं की या दोघांनी अप्पी अर्जुनचे अनेक फोटोज लावलेले आहेत आणि ते फोटोज बघून अप्पी खूपच खुश होते. तर अर्जुन म्हणत असतो की यांनी तर आपला प्रत्येक चांगला फोटो इथे लावलाय आणि त्यावर अप्पी त्याला विचारते की ही आयडिया तुझीच होती ना. मात्र अर्जुन म्हणतो अजिबात नाही, माझ्यासाठी सुद्धा हे सगळं सरप्राईजच होतं आणि तो दिप्याला डोळा मारतो. मात्र अप्पीच्या लक्षात येतं की ही सगळी आयडिया अर्जुनचीच आहे, त्यामुळे ती खूप खुश होते. तर दिप्याने अमोलसाठी पाळणासुद्धा आणलेला असतो आणि तो सुद्धा छान डेकोरेट केलेला असतो आणि मग अप्पी बाळाला पाळण्यात ठेवते. तर दुसरीकडे सरकार आणि सुजा डॉक्टरांसोबत बोलत असतात. डॉक्टर त्यांना सांगतात की आम्ही त्या संकल्पाला भुलीचं इंजेक्शन दिलं आहे, त्यामुळे तो आता शांत झाला आहे. मात्र इथे त्याच्यावर उपचार होऊ शकत नाही, तुम्ही त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि त्यासाठी त्यांना सरकारांची काही डॉक्युमेंट्सवर सही हवी असते. म्हणून मग सरकार डॉक्टरांसोबत जातात. तर सुजा मनी मावशीजवळ बसतो. तर मनी मावशी मुद्दाम त्याला म्हणत असते की अरे सुजा, काय अवस्था झाली आहे तुझी, असं वाटतंय की तू या सरकारांचा कुत्रा आहे. ते बोल म्हटले की तू बोलतो आणि ते गप्प बस म्हटले की तू गप्प बसतो. काय ही तुझी अवस्था. आणि त्यामुळे सुजा वैतागून तिला विचारतो मग काय करू. तर मनी म्हणते की जोपर्यंत हा सरकार आहे ना तोपर्यंत तुझं काही होऊ शकत नाही. आणि मग ती सुजाला सांगते की सरकारांचं ते सिक्रेट घरात सगळ्यांना सांग. त्यावर सुजा म्हणतो पण विश्वास कोण ठेवणार. बंट्याने 2-3 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला ना, पण काय झालं, शेवटी सरकार वाचले. मात्र मनी मावशी हसतच म्हणते की आता तो वाचणार नाही. आणि मग ती सुजाला सांगते की बंट्याच्या घरामध्ये सरकारांचा तो व्हिडिओ 3-4 ठिकाणी लपवून ठेवलेला आहे. तू जा आणि तो व्हिडिओ शोधून घरात सगळ्यांना दाखव. आणि ते ऐकून सुजा खुश होतो. तर मनी मावशी त्याच्याकडे बघून हसत असते. दुसरीकडे अर्जुन आणि अप्पी डिनरसाठी टेबलवर बसलेले असतात. छकुली आणि दिप्या त्यांनी आज काय काय बनवलं आहे हे त्या दोघांना इंग्लिशमधून सांगत असतात. मात्र त्यातलं या दोघांना फक्त डाल राईस एवढंच कळतं आणि त्यामुळे मग ते सगळेजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर ते दोघेजण तेथून निघून जातात. तर अर्जुन आणि अप्पी गप्पा मारत असतात. दुसरीकडे सुजा मनी मावशीने सांगितल्याप्रमाणे बंट्याच्या घरी जातो आणि तिथे तो व्हिडिओ शोधायला सुरुवात करतो. तो सगळ्या घरभर तो व्हिडिओ शोधत असतो पण त्याला कुठेही काही सापडत नाही. दुसरीकडे बंट्या आणि छकुली अप्पी आणि अर्जुनसाठी डिनर घेऊन येतात. या दोघांनी अनेक पदार्थ बनवलेले असतात, त्यामुळे हे दोघेजण खूपच खुश होतात आणि त्यांचं कौतुक करतात. आणि मग दिप्या आणि छकुली तेथून निघून जातात. तर अर्जुन पहिला घास अप्पीला भरवतो, अप्पीसुद्धा पहिला घास अर्जुनला भरवते. ते दोघेही खूप छान वेळ घालवत असतात. दुसरीकडे सुजा घरभर तो व्हिडिओ शोधतच असतो पण त्याला अजूनही काही सापडलेलं नसतं, त्यामुळे तो वैतागतो. तर इकडे अप्पी अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, आपण दोघेही नोकरी करतो आणि आपलं काम असं आहे की आपल्याला दिवसभरात वेळ मिळतच नाही, त्यामुळे आपल्या अमोलकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना. आणि त्यावेळी अर्जुन तिला म्हणतो की अप्पे बघ, तुझ्या पाठीमागे आपला जो फोटो लावला आहे ना तो एकदा बघ. त्यामुळे अप्पी तो फोटो बघते. तर अर्जुन म्हणत असतो की हा आपल्या अमोलचा पहिला फोटो आहे जेव्हा तो तुझ्या पोटात होता आणि मला तर माहितीसुद्धा नव्हतं. आणि त्यावर अप्पी हो म्हणते. त्यानंतर ती अर्जुनला म्हणते की अर्जुन, जेव्हा तुला समजलं की मी प्रेग्नंट आहे तेव्हा तू काय काय केलं. आणि मग ती अर्जुनला विचारते की तू तो पाणीपुरीचा फोटो लावला की नाही. आणि त्यानंतर तिला तो फोटो दिसतो. ती खूपच खुश होते. त्यानंतर अर्जुन तिला अजून एक फोटो दाखवत म्हणतो की अप्पे बघ, तो फोटो हा तेव्हाचा फोटो आहे जेव्हा मी जेलमधून सुटून घरी आलो होतो आणि त्यावेळी मला असं वाटलं होतं की आता सगळं काही ठीक होईल. पण त्याच वेळी सरकारांनी मनी मावशीसोबत लग्न केलं आणि ते घरी आले. आणि ते ऐकून अप्पी म्हणते की अर्जुन, मला माहिती आहे तू काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यावर अर्जुन विचारतो काय. तर अप्पी म्हणते की तू हेच सांगतोय ना की जेव्हा अमोल माझ्या पोटात होता तेव्हाही आपल्यावर अनेक संकट आली, मात्र आपण त्या सगळ्या संकटांमधून मार्ग काढला, त्यामुळे पुढेही
नाही आपण असाच मार्ग काढू. त्यावर अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर. आणि खरं तर आपण खूप मोठी मोठी संकटं एकत्रपणे झेलली आहेत, त्यातून मार्ग काढला आहे. त्यामुळे आपल्या बाळाकडे दुर्लक्ष तर होणार नाही ना, आपण त्याला नीट सांभाळू ना, असे प्रश्नच मला क्षुल्लक वाटतात. आणि ते ऐकून अप्पीला हसू येतं. आणि मग त्यानंतर अर्जुन अप्पीला सांगतो की आता तू कशाचीही काळजी करू नको. आतापर्यंत फक्त आपण दोघेजण एकमेकांच्या सोबत होतो, मात्र आता तू, मी, अमोल आणि नियती आपल्या सोबत आहे. आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही. तर अप्पीसुद्धा अर्जुनला म्हणत असते की यापुढे माझ्यामुळे सुद्धा तुला कोणताही त्रास होणार नाही. आणि मग ते दोघेजण एकमेकांचा हात हातात घेतात. तर इकडे सुजा अजूनही बंट्याच्या घरात तो व्हिडिओ शोधत असतो. आणि मग त्यानंतर त्याला भिंतीवर एक ऑलपीस लावलेला दिसतो. सुजा तो ऑलपीस काढतो तर त्यालाच बंट्याने पेन ड्राईव्ह अडकून ठेवलेले असतात. आणि ते पेन ड्राईव्ह बघून सुजा खूपच खुश होतो आणि हसतच स्वतःशी म्हणतो की आता माझा वेळ सुरू. तर दुसरीकडे अर्जुनने बाळासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट तो अप्पीकडे देतो. त्यामुळे अप्पी खूपच खुश होते. तर अर्जुन तिला सांगतो की यापासून आता तुला बाळासाठी जे बनवायचं आहे ते बनव. माझ्याकडून बाळाला घेतलेलं हे पहिलं सोनं आहे. त्यामुळे अप्पी खुश होते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण बाळ नेमकं कोणासारखं दिसते, ते मोठं होऊन कोणासारखं होणार, त्याच गोष्टीवरून एकमेकांशी वाद घालत असतात. अर्जुन म्हणत असतो की बाळ तर माझ्यासारखंच होणार जुगाडू. मात्र अप्पी म्हणत असते की अजिबात नाही, मी आहे ना बाळाला शिस्त लावायला, मी त्याला अगदी व्यवस्थित शिस्त लावणार. पण ते ऐकून अर्जुन हसू लागतो. तो म्हणतो की बघ बाळाकडे, तो तर आत्ताच माझ्यासारखा दिसत आहे आणि तो माझ्यासारखाच होणार. तर अप्पी म्हणते मग माझ्यातला एकही गुण त्याच्यामध्ये नसणार का? त्यावर अर्जुन म्हणतो की असं कसं, तुझं डोकं असेल ना त्याच्यात. मात्र त्यानंतर तो म्हणतो की आपलं बाळ एकदा का जुगाड करायला शिकलं तर डोक्याची काय गरज आहे. त्यामुळे मग अप्पी चिडते आणि मग ती रुसून बाजूला जाऊन बसते. त्यानंतर अर्जुन तिच्यासाठी सॉरीचा एक बलून घेऊन येतो, मात्र अप्पी तो फोडून टाकते. त्यामुळे मग अर्जुन तिच्यासाठी गाणं गायला सुरुवात करतो. त्यामुळे अप्पी खूपच खुश होते. मात्र तरीसुद्धा ती नाटक करत अर्जुनपासून दूर दूर जात असते. मात्र शेवटी अर्जुन तिचा राग दूर करतो. त्यामुळे अप्पी खूप खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की पिऊला वर्षाच्या ट्रंकमध्ये एक फाईल सापडते आणि त्या फाईलमधून तिच्या लक्षात येतं की वर्षा काकी बरी होऊ शकली असती, पण सरकारांनी उपचार न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि मग जेव्हा अप्पी आणि अर्जुन डेटवरून घरी जातात तेव्हा ती फाईल दाखवत अर्जुनला सगळा प्रकार सांगते. आणि मग सरकारांचं सिक्रेट अर्जुन आणि कदमांना समजतं. त्या दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. आणि मग अर्जुन रागाच्या भरात घर सोडण्याचा निर्णय घेतो. तो अप्पी, अमोल आणि कदमांसोबत घर सोडून जात असतानाच सुजय त्याला थांबवतो आणि तो अर्जुनला सांगतो की ज्या अप्पीचा हात तू विश्वासाने हातात घेतला आहे त्या अप्पीला सुद्धा हे सत्य माहीत होतं. त्यामुळे अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.